नमस्कार. माझे नाव कुमारी गौरी गजानन साळुंखे असे आहे. मी इयत्ता चौथी क ची विद्यार्थिनी. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी आयगायकरांनी नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टापाने आणि शाहिराच्या डफाने. आणि हाच इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग वाहीचा आभाळ समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूने केलेल्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या आईचे नाव होते जिजाबाई आणि वडिलांचे नाव होते शहाजीराजे भोसले. आई जिजामाता रोज लहान शिवबांना गोष्टी सांगायच्या, राम, कृष्ण आणि संतांच्या. लहान शिवबा रोज आईच्या पायाशी बसून त्या गोष्टी ऐकायचे. तेव्हा त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेचं स्वप्न उभं राहिलं. मी एक दिवस स्वराज्य स्थापनेचं स्वप्न उभं राहिलं. आपलं स्वतःचं राज्य हवं, जिथं सर्वांना न्याय मिळेल. शिवबाने त्याच्या मित्रांसोबत किल्ल्यावर खेळ खेळताना जणू युद्धाची तयारीच केली. ते घोड्यावर बसायचे, तलवारीचा सराव करायचे आणि म्हणायचे, मी एक दिवस या देशाचे रक्षण करणार. फक्त 16 वर्षाच्या असताना त्यांनी तोरणगड जिंकला. यानंतर सिंहगड, रायगड, प्रतापगड, राजगड असे अनेक किल्ले त्यांच्या ताब्यात आले. हेच ते क्षण जेव्हा हिंदवी स्वराज्याची पहाट उगवली. शिवरायांना अनेक शत्रू होते, आदिलशाही, मोगलशाही, पण शिवराय मात्र कधीही घाबरले नाही. तेव्हा त्यांना त्यांच्या आईची शिकवण आठवायची, बाळा, न्यायासाठी लढा, परंतु अन्याय मात्र कधीही करू नका. त्यांचे वीर सेनापती तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करले. सिंहगडच्या लढाईत तानाजी मालुसरे यांनी वीरमरण जेव्हा पत्करले तेव्हा महाराज स्वतःच्या डोळ्यात पाणी आणून म्हणाले, गड आला पण सिंह गेला. महाराज फक्त युद्धात नाही तर राजकारभारातही महान होते. त्यांनी स्त्रियांचा आदर केला, इतर धर्मांचा सन्मान केला, शेतकऱ्यांची काळजी घेतली. हे स्वराज्य म्हणजे त्यांचं राज्य नव्हे तर अख्ख्या प्रजेचे राज्य होते. आणि 1674 साली त्यांचा राज्याभिषेक रायगडावर करण्यात आला. तेव्हा ते झाले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांनी त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरलेली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. महाराज एकदा कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत येत असताना तेथे एक बेनवाड नावाचे गाव होते. तिथे मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी राहत होती.
दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा म्हणून त्यांनी थोडं तितकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले. पण मल्लमा ही जिद्दीची चिकाटीची तिने मावळ्यावर प्रहार केले आणि त्यावेळी मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव शक्यच नाही. त्यांनी अजून थोडं सैन्य गोळा केलं आणि ते पुन्हा मल्लमावर तुटून पडले. पण त्यावेळी मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवले मल्लमाला कैद करू महाराजांपुढे उभं करावं. मग ते मल्लमाला कैद करत असताना मल्लम्मा आत गेली आणि तिच्या तान्ह्या बाळाला बाहेर घेऊन आली. ठरल्याप्रमाणे मल्लम्माला महाराजांपुढे उभे करण्यात आलं. मल्लम्माला वाटले बाकी राजे जसे आपल्या गुन्हेगाराला शिक्षा करतात तसे हाही राजा मला आणि माझ्या बाळाला मारून टाकेल हा विचार तिला डोक्यात येतात ती पुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली राजा मी तुमची गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा करायची आहे ती मला करा पण यामध्ये माझ्या तन्या बाळाचा काहीही दोष नाही. शिवरायांनी मल्लम्मा देसाईकडे पाहिलं व स्मितहास्य केलं. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला. दुधाची वाटे घेऊन बाहेर आला. महाराजांनी मल्लम्मा देसाईच्या मुलाला मांडीवर ठेवले आणि ते वाटीतले दूध चमच्याने त्याला पाजले आणि म्हणाले हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे. म्हणजे हो तू आमच्या भगिनी झाला आणि कोणतं राज्य आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो. अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि त्यावेळी माझ्या शिवरायानं मल्लम्मा देसाईला तिचं राज्य तर परत केलंच तर तिला बांगडी चोळी देऊन सुखरूपाने तिच्या घरी पाठवलं. म्हणूनच तर सांगावं असं वाटतं तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे गेला आणि तुम्हाला कोणीही विचारलं तुम्ही कुठून आला आहात तर त्यांना अभिमानी सांगा. आलेल्या मरणाला लाजवणाऱ्या आणि आलेल्या मरणाला जगायला शिकवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीमधून आलो आहोत. म्हणूनच तर म्हणावं असं वाटतं ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. अहो ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते मी शिवाचा मावळा आहे. मी शिवाचा मावळा आहे. जाता जाता मी एवढेच म्हणे की देवाकडे नुसतं फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. पण जेव्हा देवाकडे देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद.